नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। या लेक्चरमध्ये आपण गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935 1935चा कायदा बघणार आहोत। जबाबदार सरकार देण्यासाठी 1919मध्ये जो कायदा करण्यात आला होता त्याचा दुसरा टप्पा म्हणून 1935च्या कायद्याला बघण्यात येतं। याच्यातले महत्त्वाचे फॅक्ट जे आहेत ते आपण बघूया। तत्पूर्वी डॉक्टर सुशील स्पॉटलाइटला टेलिग्रामवर फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक तुम्ही वापरू शकता। फेसबुकवर आपला ग्रुप आहे, तिथेही फॉलो करू शकता। तर बघूयात गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935 1935चा कायदा। आता मी तुम्हाला सांगितलं की ही सेकंड स्टेप होती, है ना। सेकंड स्टेप कशासाठीची सेकंड स्टेप होती? ही रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट किंवा है ना जबाबदार सरकार जे आहे त्याची सुरुवात किंवा त्याची पहिली स्टेप जी होती ती होती 1919चा कायदा। ओके, ही फर्स्ट स्टेप होती आणि त्याच्यानंतर ही दुसरी स्टेप होती आणि याच्यामध्ये ज्या महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या गेल्यात तर त्या आपण बघणार आहोत। आणि एक तर माइलस्टोन याला म्हटलं गेलं कंप्लीट रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट, म्हणजे 100% कंप्लीट रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंटसाठी ह्या गोष्टी सांगितल्या होत्या। आणि याच्यामध्ये जवळपास 321 सेक्शन्स होते, ओके, आणि जवळपास 10 शेड्यूल्स होते। एवढं हा मोठा आहे। आणि नंतरच्या काळात पण तुम्हाला 1935चा जो कायदा आहे तो एकंदरच भारतीय संविधान निर्मिती आणि संविधान जे आहे त्याच्यावर याचा मोठा पगडा दिसतो। 321 जवळपास सेक्शन्स म्हणजे 321 कलम आणि 10 परिशिष्ट, एवढा मोठा हा कायदा होता। याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट जी होती ती होती ऑल इंडिया फेडरेशन। ओके, हे कधीही अस्तित्वात न आलेली गोष्ट की जी याच्यामध्ये प्रयत्न केला गेला होता। ऑल इंडिया फेडरेशन म्हणजेच अखिल भारतीय संघराज्य। ओके, ही संकल्पना जी होती अखिल भारतीय संघराज्य, आता हे कधीही अस्तित्वात आलं नाही। त्याचं रिझनही आपण बघूयात। मग याच्यात काय कन्सेप्ट होती बेसिक, की प्रोव्हिन्सेस तुमचे जे काही प्रांत होते, ओके, प्रोव्हिन्सेस जे होते आणि त्याच्याबरोबरच प्रिन्सली स्टेट जे होते या सर्वांना एकत्र करायचं, ओके, असा हा कन्सेप्ट होता। आणि पण तो काही कधी अस्तित्वात आला नाही। त्याचं रिझन असं होतं की हे जे प्रिन्सली स्टेट होते हे कधीही याच्यामध्ये सामील झालेलं नाही, है ना, कारण प्रिन्सली स्टेट नेवर जॉईन दिस वन, त्यांनी कधी जॉईन केलेलं नाही। आणि त्याच्यामुळे दोन गोष्टी एकत्र आणायच्या होत्या, ए अधिक बी कधीही याच्यात आलेलं नाही आहे, म्हणजेच प्रिन्सली स्टेट, आणि त्याच्यामुळे हे कधीही अस्तित्वात आलेलं नाही आहे। तर हा याच्यातला बेसिक मुद्दा होता। याच्यामध्ये 3 लिस्ट पण होत्या बघा, 3 लिस्ट, जशा आपल्या 7व्या शेड्यूलमध्ये लिस्ट आहेत वेगवेगळ्या, मग तिच्यामध्ये 3 लिस्ट होत्या। सगळ्यात पहिली जी होती ती फेडरल लिस्ट होती, है ना। फेडरल लिस्टला काय म्हणाल तुम्ही? संघसूची, ओके, आणि संघसूची जी होती ती केंद्रासाठी होती। ही संघसूची ही केंद्रासाठी होती, केंद्र की ज्याच्यामध्ये किती विषय होते? 59 विषय होते। दुसरी जी लिस्ट होती ती प्रोव्हिन्शियल होती, म्हणजे प्रांतासाठी तुम्ही म्हणू शकता, है ना, प्रोव्हिन्शियल लिस्ट म्हणजे प्रांत, ओके। आणि याच्यासाठी जे विषय होते प्रांतासाठी तर ते होते 54 विषय याच्यामध्ये होते। आणि तिसरी जी होती ती कॉन्करंट, जे आजही आपण अनुभवतो, कॉन्करंट लिस्ट आपल्या याच्यात आहे 7व्या याच्यात, की समवर्ती सूची, ओके। तर समवर्ती सूची जी होती तिच्यामध्ये एकूण दोघांसाठी 36 विषय होते। सो अशा 3 लिस्ट पण याच्यामध्ये होत्या, तर ते एक महत्त्वाचं होतं। पण एकंदरीतच आहे की ह्या सगळ्या गोष्टी होत्या आणि याच्यातून गोष्टी वर्क झालेल्या नाही आहे। आणि मग आता ह्या 3 लिस्ट जर तुम्ही सोडल्या, म्हणजे संघसूची आहे तिच्यात 59 विषय आहेत, प्रांतांसाठी 54, समवर्तीमध्ये 36, मग याच्या पलीकडे जर एखादा विषय असला तर तो कुठं जाणार? तर फॉर एक्झाम्पल रेसिड्युरी पॉवर जी होती तर ती रेसिड्युरी पॉवर जी आहे ती व्हायसरायला दिलेली होती, ओके। सो ही पण महत्त्वाची गोष्ट आहे। म्हणजे आजच्या डेटमध्ये जर ह्या तिन्ही सूचीमध्ये एखादा विषय नसेल आणि तो चर्चेला आला तर तो आजच्या डेटमध्ये तुम्ही जर भारतीय कॉन्स्टिट्यूशन बघितलं तर तो कुणाकडे जातो? तो सेंट्रल गव्हर्नमेंटकडे जातो, म्हणजे केंद्र सरकारकडे तो विषय आपण देतो। तर ही एक महत्त्वाची गोष्ट होती की म्हणजे याला रेसिड्युरी पॉवरला तुम्ही मराठीत काय म्हणता? शेषाधिकार। म्हणजे या 3 लिस्टच्या पलीकडे जर काही गोष्ट असली तर ती व्हायसराय त्यावेळेस बघणार होता 1935च्या कायद्यानुसार। आज जर तुम्ही 2020 किंवा आपलं संविधान जेव्हापासून आहे तर असा कुठला विषय आला तर सेंटर तिच्यामध्ये गोष्टी बघतं, तर ते एक लक्षात ठेवा। त्याच्यानंतर प्रांतिक सरकार जे होतं तिथं जे प्रोव्हिन्शियल होतं बघा, प्रोव्हिन्शियल लेवलला काय होते ना की डायरकी आपण बघितली 1919मध्ये, है ना, की जी डायरकी जे होती की दुहेरी श्वासन पद्धती, हा ग्रीक शब्द आहे। 1919चा कायदा जर तुम्ही बघितला नसेल तर तो बघून घ्या।
तर आपण हे बघितलं होतं की हा जो प्रयोग होता तो 100% अपयशी फेल्ड कार्यक्रम होता आणि त्याच्यामुळे डायरकी जी होती ही प्रोव्हिन्शियल लेवलला ती ॲबॉलिश करण्यात आली, म्हणजे ती नष्ट करण्यात आली, की ही प्रथाच इथली जी व्यवस्था होती प्रोव्हिन्शियल लेवलची जी होती तर ती काढून टाकण्यात आली आणि याच्याऐवजी इथं रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट दिलं गेलं. सो डायरकी हा प्रकारच गेला आणि प्रोव्हिन्शियल लेवलला आता रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट. ओके, आणि हे रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट जे होतं तर या रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंटमध्ये सर्व 100% जे होते ऑल मेंबर्स, ओके, दे आर डायरेक्टली इलेक्टेड. प्रत्यक्ष निवडणुकीतून ते सदस्य झालेली लोक होती, डायरेक्टली इलेक्टेड. तर हा इथं एक महत्त्वाचा मुद्दा आहे प्रोव्हिन्शियल लेवलच्या याच्यामध्ये. ओके, आता दुसरी महत्त्वाची गोष्ट यांनी काय केली, प्रोव्हिन्शियलची डायरकी काढली आणि ती डायरकी कुठं आली, आता ती डायरकी आली सेंट्रल लेवलला. म्हणून तुम्हाला हे विचारलं जातं बघा की डायरकी तिकडून काढलेली आहे, मग ती आली कुठं, तर ती सेंटर लेवलला आलेलं आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही प्रोव्हिन्शियल लेवलची डायरकी काढली है ना, ही ॲबॉलिश केली, तर इथं एक नवीन गोष्ट तुम्ही घेऊन आलात, ती होती प्रोव्हिन्शियल ऑटोनॉमी. ओके, तर हा एक महत्त्वाचा मुद्दा इथं आहे, प्रोव्हिन्शियल ऑटोनॉमी म्हणजे प्रांतिक स्वायत्तता. तर हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे, ऑटोनॉमी, प्रांतिक स्वायत्तता. आता सगळ्यात महत्त्वाचं की म्हणजे प्रोव्हिन्सेस जे होते की ते त्यांच्या ऑटोनॉमस युनिटचं ॲडमिनिस्ट्रेशन आणि त्या गोष्टी बघत होते आणि ते बघू शकत होते. सो स्वायत्तता दिली गेली प्रांतांना. मग तुम्हाला सिम्पली असे प्रश्न MCQला विचारले जातात की प्रोव्हिन्शियल ऑटोनॉमी कशात आली, 1935चा कायदा आहे ना, की प्रोव्हिन्शियल डायरकी ॲबॉलिश कुठं झाली, 1935चा कायदा आहे. प्रोव्हिन्शियल लेवलला डायरकी कधी आली, 1919चा कायदा आहे. डायरकी ॲट सेंट्रल लेवल, मग आता सेंट्रल लेवलला डायरकी आणली गेली आणि ऑब्वियसली मग डायरकी सेंटरला आली की परत तीच गोष्ट आहे की ज्यावेळेस डायरकी सेंटरला आली मग तिथं पण जो 1919 आठवा तुम्ही कायदा, मग इथं परत जे आहे की रिझर्व लिस्ट आहे, त्याच्यानंतर ट्रान्सफर्ड सब्जेक्टची लिस्ट आहे. म्हणजे हे काय, रिझर्व काय होतं, राखीव यादी जी काय होती, ट्रान्सफर जी होती ती सोपी यादी जी होती, तर त्याच गोष्टी हा ना. परंतु ही जी गोष्ट होती ही कधीही अस्तित्वात आलेली नाही हा ना, नेवर बिकेम ऑपरेशनल हा ना, हे कधीही अस्तित्वात आलेलं नाही. त्याच्यामुळे याच्यावर म्हणजे ह्या गोष्टी झालेल्याच नाहीत, ह्या 1935च्या कायद्यात सांगितल्या होत्या पण त्या वर्क नाही झाल्या कधी, तर ते एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे होती ती याच्यामध्ये ते म्हणजे काय की बाय कॅमेरलिझम जे होतं ते 11मधल्या 6 प्रोव्हिन्सेसमध्ये, ओके, 11मधले 6 प्रोव्हिन्सेस जे होते म्हणजे प्रांत, तिथं आपण बाय कॅमेरलिझम इंट्रोड्यूस केलं. म्हणजे ही गोष्ट आधी सेंट्रल लेवलला होती, तर बाय कॅमेरलिझम आता प्रोव्हिन्शियल लेवलला आणलं. बाय कॅमेरलिझममध्ये सेमत तेच, अप्पर हाऊस जे आहे आणि लोअर हाऊस जे आहे, तर ती जी गोष्ट आहे की कनिष्ठ आणि वरिष्ठ सभागृह, दॅट इज बाय कॅमेरलिझम. तर हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा होता की जो जवळपास 11मधल्या 6 यांना तो दिला गेला. तर हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा होता. त्याच्यानंतर पुढचा जो मुद्दा होता याच्यातला तो एक सेंट्रल लेजिस्लेचरबद्दलचा मुद्दा होता, म्हणजे केंद्रीय कायदेमंडळासंबंधीचा मुद्दा होता. तर तो हो आपण बघूयात. तर सेंट्रल लेजिस्लेचर जे आहे बघा, ओके, म्हणजे केंद्रीय कायदेमंडळ, याच्यामध्ये 2 महत्त्वाच्या बाबी आहेत त्या आपण बघूयात. आता काउन्सिल ऑफ स्टेट जे होतं है ना, ज्याला तुम्ही अप्पर हाऊस म्हणता है ना, तर काउन्सिल ऑफ स्टेटचे जे इलेक्शन्स होते, ओके, ते डिरेक्ट होते. दुसरी महत्त्वाची गोष्ट जी होती डिरेक्ट इलेक्शन, आणि हिच्यामधले जवळपास ही एक परमनंट बॉडी होती. जसं आताचं आपलं राज्यसभा आहे, विधान परिषद आहे की ते डिझॉल्व नाहीत, परमनंट बॉडी आहे. आणि सेम जी आहे की 1/3 मेंबर जे आहेत ते एव्हरी 3 इयर रिटायर व्हायचे, म्हणजे दर 3 वर्षाला 1/3 मेंबर जे आहेत ते रिटायर होणार. ओके, तर हा याच्यातला एक महत्त्वाचा मुद्दा होता. काउन्सिल ऑफ स्टेट ते डायरेक्ट इलेक्शन असणार, परमनंट बॉडी होती, कधीही डिझॉल्व होणार नाही, 1/3 मेंबर जे आहे ते दर 3 वर्षांनी रिटायर होत राहणार. दुसरा महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो म्हणजे काय, फेडरल असेंब्ली. फेडरल असेंब्ली म्हणजे जी काही संघराज्य प्रणाली होती त्या संघराज्य हिच्यामध्ये संघराज्य आहे ना, तर तिच्यामध्ये त्याचं ड्युरेशन जे होतं ते 5 वर्षाचं होतं आणि ती इनडायरेक्ट इलेक्शननी निवडणूक व्हायची हिच्यामध्ये. तर ते एक लक्षात ठेवा. तर ह्या 2 महत्त्वाच्या गोष्टी हिच्यामध्ये होत्या. त्याच्यानंतर पुढचा जे मुद्दा होता आपला की कम्युनल रिप्रेझेंटेशन
आता हा पण खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. परत एकदा सांप्रदायिकता आणि त्या सगळ्या गोष्टी. तर कम्युनल रिप्रेझेंटेशन जे आहे ते इथं परत एक्सटेंड करण्यात आलं बघा. ओके, एक्सटेंडेड कम्युनल रिप्रेझेंट जे आहे ते एक्सटेंड करण्यात आलं. मग कुणासाठी एक्सटेंड करण्यात आलं, तर हिच्यामध्ये जे होतं यावेळेस ते म्हणजे डिप्रेस्ड क्लासेस, त्याच्यानंतर पुढचं होतं ते म्हणजे वुमन, महिला, है ना, आणि वर्कर्स, कामगार वर्ग. ओके, तर यांच्यासाठी हे एक्सटेंड करण्यात आलं. 1935चा जो कायदा आहे, म्हणजे बघा कम्युनल रिप्रेझेंटेशन जे आहे, तर तुम्हाला सिम्पली आता हे सांगता आलं पाहिजे. तुम्ही मला आता कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात 1909च्या कायद्याने कम्युनल रिप्रेझेंटेशन कुणाला दिलं गेलं, 1919च्या कायद्याने कुणाला दिलं गेलं, आणि 1935च्या कायद्याचं तुमच्या समोर आहे डिप्रेस क्लासेस, वुमन अँड वर्कर्स. तर यांना हे दिलं गेलं होतं. तर ते खूप महत्त्वाचा हा एक मुद्दा आहे की एकंदरीतच म्हणजे डिप्रेस क्लासेस, दलित वर्ग किंवा अनुसूचित जाती असतील, महिला, कामगार यांच्यासाठी स्वतंत्र मतदारसंघाची हिच्यात तरतूद केली गेली. ओके, आणि एकंदरच 1919चा कायदा जर तुम्ही बघितला तर जस्ट अँग्लो इंडियन्स, ख्रिश्चन्स, फंक्शनल, त्याच्यानंतर युरोपियन्स, है ना, तर ह्या सगळ्या ज्या सीख होते ते, है ना, त्या सगळ्या गोष्टी, आणि 19मध्ये मुस्लिम. त्याच्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे की जवळपास 10% लोकांना मतदानाचा अधिकार मिळाला. वोटिंग राईट, 10% जनतेला जो आहे तो वोटिंग राईट मिळाला. तर हाही हिच्यातला खूप महत्त्वाचा मुद्दा होता की जवळपास 10% लोकांना मतदानाचा अधिकार मिळाला. आणि हा टिपिकल लोकसंख्येच्या तुलनेत होता बघा. याच्या आधी तुम्ही बघितलं की 1919च्या याच्यामध्ये काय आहे की तुमची प्रॉपर्टी आहे, तुमचं एज्युकेशन आहे, त्याच्यावर काही लिमिटेड लोकांना होता. आणि इथं जे आहे की ओव्हरऑल पॉप्युलेशनचा विचार करता 10%, म्हणजे ॲज कम्पेअर टू 1919, 1935मध्ये मतदानाचा अधिकार जो आहे तो जास्तीत जास्त लोकांकडे गेला, ना, वाढला तो. तर हा एक महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये होता. त्याच्यानंतर दुसरं जे होतं ते म्हणजे काय की RBI, है ना, RBIचा जो काही हे होता की म्हणजे RBIसाठीची जी काही प्रोव्हिजन्स आहेत तर ते इथून येतात की म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया त्याची इस्टॅब्लिशमेंट झाली पाहिजे. आणि कशासाठी होतं की एकतर करन्सी, आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट होती की क्रेडिट ऑफ कंट्री. म्हणजे या दोन गोष्टींसाठी, एक आहे तुमचं चलन आणि दुसरं आहे तुमचं पतपुरवठा, है ना, क्रेडिट. तर त्याच्याकरता रिझर्व्ह बँक स्थापन करण्याची तरतूद जी आहे ती 1935च्या कायद्यामध्ये होती. तर हा आपल्यासाठी एक महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट जी होती की संघराज्यीय लोकसेवा आयोग. ओके, म्हणजे फेडरल पब्लिक सर्व्हिस कमिशन, त्याच्यानंतर प्रोव्हिन्शियल पब्लिक सर्व्हिस कमिशन आणि जॉईंट पब्लिक सर्व्हिस कमिशन. बघा, फेडरल पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणजे काय, तर हे जे आहे संघराज्य, है ना, संघराज्यीय लोकसेवा आयोग, प्रोव्हिन्शियल प्रांतीय लोकसेवा आयोग, आणि जॉईंट म्हणजे काय की एकपेक्षा जास्त, म्हणजे 2 किंवा 2पेक्षा जास्त. जर प्रांतांना वाटलं की आपला लोकसेवा आयोग एकत्रच असावा, एकच असावा, तर त्या केसमध्ये. सो फेडरल आहे, प्रोव्हिन्शियल आहे आणि जॉईंट आहे. सो 3 गोष्टी या लोकसेवा आयोग. आता मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात की लोकसेवा आयोगाची स्थापना कुठल्या कायद्यानुसार झाली, कधी झाली, तर तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याच्यानंतर जी काही काउन्सिल होती बघा, सेक्रेटरी ऑफ स्टेटची काउन्सिल जी होती तर ती याच्यामुळे ॲबॉलिश करण्यात आली. काउन्सिल ऑफ इंडिया, तर हा पण एक खूप महत्त्वाचा याच्यातला मुद्दा आहे. काउन्सिल ऑफ इंडिया. ओके, आता ही काउन्सिल ऑफ इंडिया जी होती ही इस्टॅब्लिश कधी झाली होती, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1858, 1858नुसार काउन्सिल ऑफ इंडियाची स्थापना झाली होती. आणि ती कशासाठी होती, तर सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया हे जे नवीन पद आलं होतं बघा 1898मध्ये, याला असिस्ट करण्यासाठी ही काउन्सिल स्थापन करण्यात आली होती. आणि ही जी काउन्सिल होती या काउन्सिलमध्ये काय होतं की ॲडवायझर्स होते की ते सल्ला द्यायचे वेगवेगळ्या याच्यावर, है ना, या सेक्रेटरी ऑफ स्टेटला. ही काउन्सिल जी आहे ती ॲबॉलिश करण्यात आली 1935च्या कायद्यानुसार. काउन्सिल काय केली, ॲबॉलिश करून टाकलेली आहे आणि ही 1935च्या कायद्यानुसार ॲबॉलिश झालेली आहे. तर हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. काउन्सिल ऑफ इंडिया ॲबॉलिश, त्याने म्हणजे बरखास्त करण्यात आली. ही जी परिषद होती सेक्रेटरी ऑफ स्टेटची तर ती बरखास्त झाली. आणि हे खूप महत्त्वाचं आहे, भारतीय परिषद याला म्हटलं गेलं होतं, है ना. आणि ती भारतीय परिषद जी होती तर ती
भारतात म्हणजे एकंदरीतच भारत सरकारच्या कायद्यानुसार हा ना भारत मंत्री जो आहे याला काय म्हटलं जातं, सेक्रेटरी ऑफ स्टेट म्हणजे काय, भारत मंत्री असं याच्यासाठी नामाभिधान आहे मराठीमध्ये, तर ती ॲबॉलिश करण्यात आली. तर हा एक महत्त्वाचा मुद्दा याच्यात होता. त्याच्यानंतर नेक्स्ट वन ते म्हणजे फेडरल कोर्ट. ओके, तर हे एक महत्त्वाचं याच्यामध्ये आहे. फेडरल कोर्ट म्हणजे एकंदरीतच संघराज्यीय न्यायालय. ओके, याची स्थापना जी आहे तर याची पण तरतूद याच्यात होती, संघराज्यीय न्यायालय, फेडरल कोर्टची स्थापना. ओके, आणि त्याच्यानुसार मग 1937मध्ये फेडरल कोर्टची स्थापना करण्यात आली. तर तोही एक महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये होता. सो एकंदरीतच तुम्ही जर बघितलं की हा जो कायदा आहे या कायद्यामध्ये काही बेसिक गोष्टी ज्या आहेत त्या जस्ट आपण जर ओव्हरलुक केल्या तर MCQमध्ये तुम्हाला विचारलं काय जाऊ शकतं, तर MCQमध्ये तुम्हाला विचारलं जाण्यासारख्या गोष्टी ज्या आहेत की एक रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंटची स्टेपन स्टेट आहे ही, की ॲब्सोल्यूट रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट. त्याच्यानंतर दुसरं महत्त्वाचं की ऑल इंडिया फेडरेशन याच्यात सांगितलं होतं. त्याच्यानंतर मग या सगळ्या लिस्ट आहे. रेसिड्युरी पॉवर जी होती ती व्हायसरायकडे होती, शेषाधिकार. त्याच्यानंतर प्रोव्हिन्शियल लेवलला डायरकी आणि सेंटर लेवलला प्रोव्हिन्शियल लेवलची डायरकी काढून प्रोव्हिन्शियल ऑटोनॉमी दिली गेली. आणि दुसरी जी गोष्ट होती की सेंटर लेवलला डायरकी आणली गेली, म्हणजे प्रोव्हिन्शियलची डायरकी सेंटरला आणली गेलेली आहे. प्रोव्हिन्सेसमध्ये बायकॅमेरलिझम आलं. त्याच्यानंतर सेंट्रल लेजिस्लेचरच्या याच्यामध्ये डायरेक्ट इलेक्शन जे होते काउन्सिल ऑफ स्टेटचे, आणि फेडरलसाठी इनडायरेक्ट इलेक्शन होते. कम्युनल रिप्रेझेंटेशन वाढवण्यात आलेलं आहे डिप्रेस क्लासेस, वुमन आणि वर्करसाठी. 10% लोकसंख्येच्या तुलनेमध्ये लोकांना मतदानाचा अधिकार आला. RBIचा जर तुम्ही विचार केला तर याच्यामध्ये फेडरल RBIची स्थापना झाली 1935च्या कायद्यानुसार. आणि जे काही संघराज्यीय लोकसेवा आयोग, प्रांतीय लोकसेवा आयोग, त्याच्यानंतर जॉईंट म्हणजे 2 किंवा त्याच्यापेक्षा जास्त प्रांतांना जर तसं अपेक्षित असेल तर ते लोकसेवा आयोगाची स्थापना. काउन्सिल ऑफ इंडिया जी आहे की भारत परिषद जी होती तर ती ॲबॉलिश करण्यात आली भारत मंत्र्यासाठीची, जी 1858मध्ये होती. आणि फेडरल कोर्ट त्याची तरतूद होती ती 1937मध्ये स्थापन झालं. तर हे खूप महत्त्वाचे कायदे आहेत बघा. आणि याच्याकरता आता एक गोष्ट आहे की तुम्ही आतापर्यंतचे सगळे कायदे बघितले असतील असं मी गृहीत धरतो. आणि 1935चा कायदा हा जो आहे हा आपल्यासाठी खूप खूप इम्पॉर्टंट असा कायदा आहे. तर ह्याही गोष्टी तुम्ही रिवाईज करणं अपेक्षित आहे. अशाच पद्धतीने शेवटचा आता उरलेला 1947चा कायदा घेऊ. तत्पूर्वी स्पॉटलाईटशी जोडलेला स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.